सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेम कथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे 34 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अमर मानसी घरी आली. राजलक्ष्मी म्हणाली, आईला भेटून छान वाटलं ना मानसी? मानसी म्हणाली, हो आई, ती सुद्धा छान आहे आणि आईला सुद्धा आनंद झाला मला भेटून. आता तिचा चेहरा तर आनंदाने उजळला होता आईला भेटून, कारण एक दिवस अमरने तिला तिच्या माहेरावरून आणलं होतं मुक्काम करून. अमर तर थापा मारण्यात एक नंबर आहे असं तिला वाटलं, पण मारलेली थाप तो बरोबर पचवायचा आणि कधी कधी एखादी गोष्ट करण्याच्या आधी थाप मारायचा आणि ती थाप खरी करून दाखवायचा. हे कौशल्य होतं त्याच्याकडे आणि आपण जे बोललो होतो ते खोटं नसून खरं होतं हे प्रूव्ह करायचा. मानसीला आता 4था महिना लागला होता. राजलक्ष्मी तिची खूप काळजी घेत होती. अमरही काळजी घेत होता. राजलक्ष्मी तिचे लाड करायची, डोहाळे पुरवायची, रोटीसुद्धा भरून झाली होती आणि सगळ्यांना ही गोड बातमी कळली होती. आता लॉकडाऊन संपून खूप दिवस झाले होते आणि पूर्वीसारखी सगळे ऑफिस सुरू झाले होते. आता अमरनं त्याची कंपनी जॉईन केली होती. आज पहिला दिवस होता. तो कंपनीमध्ये जाणार होता. आज त्याच्यासोबत विकास म्हणजेच त्याचे बाबासुद्धा जाणार होते. मानसीनं दोघांचाही डबा बनवून दिला आणि तो निघाला. मानसीनं त्याचं औक्षण केलं आणि ती त्याला टिकला लावायला गेली हातानंच, पण तो मागे सरकला आणि हळूच म्हणाला, म्हण्या, असं तर मी नाही लावून घेणार कुंकू, नेहमीसारखं लावतेस तर लाव. आणि त्याला टिकला लावताना ती थोडी संकोचत होती आणि ती हळूच म्हणाली, अहो आई बाबा आहेत ना इथे, तसं कसं लावू मी कुंकू? आता अमरचा खट्याळपणा आणि मानसीची झालेली अडचण आणि अवघडलेली मानसी बघून राजलक्ष्मी म्हणाली, मानसी बेटा, लाजतेस कशाला? तो नवरा आहे तुझा, लाव तू त्याला टिकला, त्याला हवा तसा. मग मानसीने डोळे झाकून घेतले आणि दोन्ही हाताने त्याचा चेहरा हातात पकडला. गालात लाज मिश्रित गोड हसली. अमरने तिच्या बंद डोळ्यातच पाहिलं आणि तोही गालात गोड हसला आणि त्याने हातानेच आईबाबांना इशारा केला की तुमचे डोळे बंद करून घ्या. तशी राजलक्ष्मी हसली आणि म्हणाली, चावट कुठला, अहो फिरवा पाठ. त्या दोघांनीही अमर मानसीकडे पाठ फिरवली. आता मानसीने त्याच्या नाकाला नाक टेकवलं आणि कपाळाला कपाळ आणि कपाळावर थोडासा दाब दिला आणि अमरने तिच्या ओठांवर त्याच्या ओठांनी दाब दिला आणि किस केला. तशी ती चटकन त्याच्यापासून दूर झाली, लाजली आणि आई बाबा आहेत आणि हा काय चावटपणा असं म्हणून तिने डोळे उघडून पाहिलं. आणि त्याला डोळे मोठे करून रागावली आणि तो हळूच म्हणाला, तिकडं बघ म्हणू, लाजतेच काय अशी? आणि तिने पाहिलं तर राजलक्ष्मी आणि विकास त्या दोघांकडे पाठ करून उभा होते आणि मानसीनं कपाळावर हात मारून घेतला आणि अमर हळूच म्हणाला, आता रोज मला ऑफिसला जाताना बाय बाय करताना हेच हवंय. टिफिन नसला तरी चालेल आणि मला बेडरूममधूनच बाय बाय करायचं, नाहीतर तू जिथे असशील तिथे मी तुझा किस घेणार ऑफिसला जाताना. राजलक्ष्मी म्हणाली, झालं का? आम्ही तोंड फिरवू शकतो का? तसं मानसी लाजून चूर होऊन हसली आणि अमर म्हणाला, आई अजून 5 मिनटं. तशी मानसी म्हणाली, नाही आई, तुम्ही बघा बरं इकडे, काय तुम्ही पण ऐकता हो त्यांचं, यांचं कधी संपतच नाही हे. आणि विकास म्हणाला, राजलक्ष्मी, मला आपले जुने दिवस आठवले ग, जेव्हा तू पण मला ऑफिसला जाताना असंच. आणि राजलक्ष्मी लाजली आणि कपाळावर हात मारून घेत म्हणाली, हे ईश्वरा, काय हो तुम्ही पण, मुलं आहेत समोर. आणि आता अमरने आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बाबा बोला, बिनधास्त बोला, तुम्ही ऑफिसला जाताना आई काय द्यायची? राजलक्ष्मीने त्याच्या हातावर हात मारला आणि म्हणाली, निर्लज्ज कुठला, आई बाबांना असं बोलतात का? आणि अमर म्हणाला, अगं आई, डबा द्यायचीस ना, असं म्हणतात बाबा. आणि तो खूप हसायला लागला. तसे सगळेच हसायला लागले आणि अमर म्हणाला, पण बाबा काहीही म्हणा हां, पण आई आजकाल खूपच सुंदर दिसायला लागली आहे ना. तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवतात की नाही तिला बघून? आणि आता हे ऐकून मानसी आणि राजलक्ष्मीने मोठे डोळे केले. राजलक्ष्मी म्हणाली, याच्या जिभेला काही हाड आहे की नाही?
आणि विकास म्हणाला, राजलक्ष्मी, पण तो म्हणतोय ते खरं आहे. तू आता पूर्वीपेक्षा जास्त उत्साही दिसतेस. आणि राजलक्ष्मी म्हणाली, हो ना, पण या उत्साहाचं कारण आहे मानसीची प्रेग्नेन्सी. आता माझा सागर येणार आहे. आणि या क्षणी सागरच्या आठवणीने सगळेच भावूक झाले. पण सागर आपल्यात नाही असं कोणी जाणवून देत नव्हतं. त्याची रूम आहे तशीच ठेवली होती आणि तिचा उल्लेख सागरची रूम असंच करतात सगळे. कारण आता छोटा सागर येणार आणि ती त्याची रूम होणार हे ठरलं होतं. मग मानसीनं दोघांच्याही हातावर दही ठेवलं आणि अमर म्हणाला, येतो. त्यानं राजलक्ष्मीला नमस्कार केला. मानसीला पुन्हा एक छान मिठी मारली एका बाजूनं. काळजी घे असं म्हणाला आणि दोघेही गाडीत बसले. विकासनं त्याच्या केबिनमध्ये त्याला नेलं आणि आजपासून ही केबिन तुझी असं सांगितलं. आणि तो स्वतः बाजूला बसला. अमरची सगळ्या स्टाफसोबत मीटिंग घेऊन ओळख करून दिली. आजपासून तो सगळ्यांचा नवीन बॉस असणार होता. आणि अमर बोलायला लागला. त्यानंही 2 ते 2.5 वर्ष एका नामांकित कंपनीत काम केलं होतं. त्यामुळे त्याला कामाचा अनुभव खूप चांगला होता. मार्केटचं नॉलेज होतं आणि त्याच्या बोलण्याने सगळे इम्प्रेस झाले. अमरचा रुबाबदारपणा, त्याची भाषाशैली, त्याचं लाघवी हास्य आणि बोलण्यावरची कमांड पाहून सगळे भारावून गेले. आणि आता आलिशालासुद्धा तीच कंपनी जॉईन करण्यासाठी पुण्यात यायचं होतं. तिच्या बहीण भावंडांना हॉस्टेलमध्ये तिनं शिफ्ट केलं होतं. अधूनमधून त्यांचं बोलणं व्हायचंच. राजलक्ष्मीसुद्धा आलिशाला फोन करायची. आता अमर खूप मन लावून कंपनी सांभाळत होता. लॉकडाऊनमुळे सगळंच ठप्प झालं होतं आणि झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी तो मेहनत घेत होता. घर, ऑफिस, मानसी, बाळ यांच्यामध्ये तो गुरफटला होता. आणि आलिशासुद्धा तिच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतली होती. पण अमरची आठवण येत नव्हती असा एकही दिवस जात नव्हता. प्रतीकसुद्धा आलिशाच्या आठवणी घेऊनच मुंबईला गेला होता. मानसीला आता बघता बघता 7वा महिना लागला होता. तिच्या डोहाळे जेवणाची तयारी सुरू होती. बेडरूममध्ये आता अमर आणि मानसी जास्त क्लोज येत नव्हते. फक्त कुशीत झोपायचे. कधी कधी तिची इच्छा असेल तर ते दोघे एकरूप व्हायचे. आणि एक दिवशी अमरला ऑफिसमधून यायला उशीर झाला. तो अजून ऑफिसमध्येच होता. मानसीने त्याला फोन केला, अहो कुठे आहात तुम्ही? घरी का नाही आलात? मला काळजी वाटते ना. तो म्हणाला, म्हणू निघतोय आत्ताच, थोडं काम होतं ते संपवलं असं म्हणून त्याने गाडी स्टार्ट केली. तो घरी निघाला होता. पण आज उशीर झाला आहे म्हणून त्यानं शॉर्टकटचा रस्ता घेतला. तिथून जाताना त्या बस स्टॉपवर त्याला काहीतरी विचित्र प्रकार दिसला. एक मुलगा एका मुलीला छेडत होता. तो तिच्या हाताला पकडून ओढत होता. ती नकार देत होती पण तो ऐकत नव्हता. आणि अमरने गाडी त्यांच्याजवळ आणली आणि समोरचं ते दृश्य पाहून त्याला प्रचंड धक्का बसला. कारण ती मुलगी आलिशा होती आणि तो जो मुलगा होता तो त्यांच्या कंपनीतलाच मुलगा होता. समीर त्याचं नाव. तो जरा वाईट चालीचा होता. त्याला आलिशा आवडायची पण फक्त गर्लफ्रेंड म्हणून मजा करण्यासाठी. त्यानं तिला विचारलं होतं पण तिनं रागात त्याला नकार दिला होता. आणि नंतर अमरसोबत ती प्रेम करू लागली म्हणून तो चिडून होता अमरवर. पण आता काय, त्याला वाटलं की ती एकटी आहे, अमर नाही तिच्या आयुष्यात, म्हणून तो तिला त्रास देत होता. ती त्याला टाळत होती. तो तिला घाणेरडे मेसेज करत होता म्हणून तिनं त्याचा नंबर ब्लॉक केला होता. आणि नेमकं आज ऑफिस लेट सुटलं. रात्र बरीच झाली होती आणि त्यानं तिला बस स्टॉपवर गाठून तिच्याशी उद्धट वर्तन करत होता. आलिशा मात्र घाबरून ओरडत होती आणि धावत जाऊन अमरनं त्याचा हात पकडला आणि त्याला बेदम चोप दिला. आलिशा रडत होती. अमर प्रचंड चिडला होता. तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावायची? आय विल किल यू असं म्हणून अमरनं त्याचा गळा दाबला. आणि आलिशा घाबरून म्हणाली, अमर सोड त्याला, तो मरून जाईल. तरी अमर अजिबात सोडत नव्हता. तो खूप चिडला होता आणि म्हणाला, नाही आलिशा, यानं आज खूप मोठी चूक केली आहे. मी याला जिवंत नाही सोडणार असं म्हणून तो त्याला आणखीन मारत होता. आणि ती भावनेच्या भरात पटकन म्हणाली, अमर तुला माझी शपथ आहे, सोड त्याला. तसा अमरचा हात त्याच्या गळ्यावरून दूर झाला. आता समीरची सुटका झाली
आणि तरीही तो अमरला म्हणाला, तुला अजूनही फरक पडतो? तिनं शपथ घातली तर? तुझं आणि तिचं ब्रेकअप झालं आहे ना, आणि तुझं लग्न पण झालं आहे. आता तुझी ती कोण लागते? तू तर तिला लग्नाचं वचन दिलं आणि मजा घेऊन सोडून दिली. मग तुझा आणि तिचा आता काय संबंध आहे? तुझ्यापेक्षा तर मी बरा होतो ना. मी तिला सरळ सरळ सांगत होतो की रिलेशनशिपमध्ये राहूया, पण तू तिला फसवलंस. यू आर लायर. तू खोटरड आहेस. आणि हे ऐकून अमर खूप निराश झाला, कारण खरं काय आहे हे फक्त मोजक्याच लोकांना माहीत होतं. पण बाकीचे तर हेच समजणार ना की अमरनंच तिला फसवलं. आणि आलिशाने पुन्हा समीरच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाली, निघ इथून. पुन्हा जर माझ्या वाटेला गेलास तर पोलिसात तक्रार करीन आणि तुला तुरुंगात पाठवेन. आता तो गेला आणि आलिशा रडायला लागली. आजचा प्रसंग तिला खूप मनस्ताप देणारा होता. आज अमर वेळेवर नसता आला तर, असं वाटून ती रडायला लागली. आणि अमर मात्र धक्का बसून तिथंच बसला होता. त्याला राहून राहून त्याचं बोलणं आठवायचं की मजा मारून आलिशाला सोडून दिली. आणि तीच त्याला सावरत म्हणाली, अमर, तू त्याचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस. खरं काय आहे आपल्याला माहीत आहे ना. आता खरं तर तिला आधाराची गरज होती, पण त्यानं तिला हात नाही लावला, कारण आईनं बाळाची शपथ घातली होती आणि तो ती मोडू शकत नव्हता. आणि तो रडत म्हणाला, काय करू मी, सांग ना. तू लग्न का करत नाहीस? एकटीने या समाजात वावरणं फार अवघड आहे आलिशा. तुला कधी कळणार हे? आयुष्याच्या एका टप्प्यावर जोडीदार असणं गरजेचं असतं. मला तुला अशी बघू नाही वाटत. तू आधी लग्न कर. आणि ती हसून म्हणाली, हो करेन मी लग्न. तुझं ऐकेन मी. आणि हे ऐकून आता त्याला बरंही वाटलं आणि थोडा नाराजही वाटला. अशा संमिश्र भावना होत्या त्याच्या. आणि तो म्हणाला, नक्की ना? ती म्हणाली, हो अमर, आजच्या प्रसंगानंतर मी ठरवलं आहे की मीही लग्न करणार. मग तिची बस आली. तो म्हणाला, मी सोडतो तुला, चल. ती म्हणाली, नाही नको अमर, आता आपल्या वाटा वेगवेगळ्या आहेत. तू तुझ्या रस्त्यानं जा, मी माझ्या रस्त्याने जाते. असं म्हणून ती बसमध्ये चढणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि खाली खेचून घेतली. बस निघून गेली आणि त्यानं तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. आणि आता ती गुपचूप गाडीत बसली आणि त्याच्या हक्काच्या स्पर्शानं तिच्या शरीरात चलबिचल झाली. पण तिनं स्वतःला सावरलं. मग तो म्हणाला, वाटा वेगळ्या झाल्यात असं तू मानतेस. खरं तर आपण सगळे एकच प्रवास करतोय. आणि आता रस्ताभर शांतता होती. रात्र बरंच झाली होती. मानसी काळजीनं कॉल करत होती आणि त्यानं कॉलबॅक केला आणि तिला सांगितलं की थोड्या वेळात येतोय. आलिशा म्हणाली, अमर, मानसी कशी आहे? तो समोर बघत म्हणाला, ठीक आहे. मग ती मुद्दाम म्हणाली, कितवा महिना सुरू आहे रे? आणि तो गप्प बसला. मग तीच नॉर्मल होत म्हणाली, नको सांगू, मी आईंना विचारते. मग तो म्हणाला, 7वा. आणि ती म्हणाली, छान अमर, तिची छान काळजी घे. तो म्हणाला, आणि तुझं काय? ती खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, माझीही काळजी करणारा आता येईलच की कोणीतरी माझ्या आयुष्यात. मी लवकरच तुला गुड न्यूज देईन. अशी ती हसत म्हणाली. पण तो काहीच नाही बोलला. मग त्यानं तिला तिच्या रूमवर ड्रॉप केलं आणि ती त्याला थँक्यू म्हणणारच होती. इतक्यात त्यानं गाडी स्टार्ट केली आणि निघून गेला. ती तशीच जड अंतकरणानं डोळं पुसून आत गेली. मानसी त्याची अजून वाट पाहत होती. तो आला आणि ती म्हणाली, अहो किती वेळ, असं करतात का? किती वाट बघत होते मी. तो त्याचं ब्लेझर काढून तिच्या हातात देत म्हणाला, होतं थोडं काम. ती म्हणाली, फ्रेश व्हा तुम्ही, मी जेवण वाढते. आणि तो म्हणाला, नको म्हणू, भूक नाही. पण ती म्हणाली, असं कसं, उपाशी नाही झोपू देणार मी तुम्हाला, आलीच मी. असं म्हणून ती त्याचं ताट वाढून आणायला गेली आणि परत आली. इतक्यात अमर फ्रेश होऊन झोपला सुद्धा होता आणि त्याचं असं विचित्र वागणं बघून ती काळजीत पडली.